जय हिंद मित्रांनो, SSCGD 2024ची ॲड आलेली आहे आणि SSC ही खूप निरंतरतेनं भरती काढत आहे. याच्या अगोदर तुम्ही बघितलं असेल 2021 पासून लगातार 6वं वर्ष आहे की प्रत्येक वर्षी भरती निघत आलेली आहे. तर SSCGD मध्ये तुम्हाला खूप मोठा गोल्डन चान्स आहे आता भरती होण्याचा. जागा जरी 25,000 आल्या, 25,500 आल्या, परंतु या जागा नक्कीच वाढून 50,000 होईल. कारण की SSCGDच्या तुम्ही प्रत्येक भरतीमध्ये बघितलं असेल की जागा वाढत असतात. मित्रांनो, SSCGD आता जे मुलं SSCGDची भरती करत होते, तर ते वाट बघत होते की SSCGDची भरती कधी येईल आणि त्यांनी स्किप करून ते शिफ्ट झाले होते महाराष्ट्र पोलीसवर. आता परत SSCGDचे ॲड बघतील आणि शिफ्ट होतील SSCGDकडे. मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये हेच सांगितलेलं आहे की तुम्ही कधीही तुम्ही ज्याची तयारी करताय ते सोडू नका. कारण की मित्रांनो, आपली काय मेंटॅलिटी बनलेली असते, आपण प्रत्येक वेळेस एक भरती खतम झाली, त्यामध्ये जमलं नाही की दुसरी भरती ट्राय करतो, परंतु हे विसरतो की आपण पूर्ण सिलेबस चेंज करतोय. जसं की स्टेट गव्हर्नमेंटचा सिलेबस वेगळा असतो व सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिलेबस वेगळा असतो. त्यामुळे दोन्ही भरत्या एकखट्टी केल्यानं दोन्ही भरत्यामध्ये नापासच होतो आपण. त्यामुळे पास होण्यासाठी एकच भरती कंटिन्यू करत राहा जर तुमचं एज असेल तर. आता हे कसं ओळखायचं की तुम्हाला कोणती भरती चांगल्या प्रकारे मारल्या जाईल, तर हे ओळखा की तुमची जर 170 सेंटीमीटर हाईट भरत असेल, जी की SSCGDची कट ऑफ हाईट आहे 170 सेंटीमीटर OBCसाठी आणि SCसाठी. STसाठी कमी लागते, परंतु OBCसाठी आणि SCसाठी 170 सेंटीमीटर हाईट लागते व मराठा कास्टसाठी 168 सेंटीमीटर हाईट लागते. यामध्ये तुम्हाला रनिंग व चेस्ट एवढी प्रॉब्लेम येत नाही. यामध्ये इतकं फिजिकल टफ नसतं, पण पेपर थोडा टफ असतो. तर तुम्ही निवडू शकता की तुमचे जर ह्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असेल तर नक्कीच 23वं वर्ष वय उस्तर. ओपनचा मुलगा 23 वय आहे, तेवढं वय होईपर्यंत तुम्ही फक्त SSCGDचीच तयारी करत राहा. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही बसत नसाल क्रायटेरियामध्ये, तर नक्कीच तुम्ही महाराष्ट्र पोलीसची तयारी करा आणि त्याची फिक्स तयारी करा. मग SSCGD आली तरी SSCGDकडे वळायचं नाही, कारण की तुमच्या क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाही. महाराष्ट्र पोलीसला पूर्ण टाइम द्यायचा. महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्हाला फिजिकल जास्त टफ आहे थोडं, तर ते बघून घ्या. महाराष्ट्र पोलीसच्या फिजिकल प्लस पेपर दोन्ही तुम्हाला टफच मिळेल. इथे तुम्हाला फिजिकल ना के बराबर आहे SSCGDमध्ये आणि मेडिकल SSCGDमध्ये थोडं टफ आहे, महाराष्ट्र पोलीसमध्ये नॉर्मल आहे. तर मित्रांनो, या प्रकारे स्वतःला ओळखायचं की आपण कशामध्ये फिट बसतो आणि त्याचाच रेग्युलर अभ्यास करायचा, खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला कोणीही कॉम्पिटेटिव्ह राहणार नाही, आपण 100% सिलेक्शन घेऊ. तर SSCGDमध्ये हा गोल्डन चान्स आहे. आता सर्व मुलं ज्याच्या परीनं, जसं की महाराष्ट्र पोलीसचे मुलं महाराष्ट्र पोलीसचाच अभ्यास करत आहे, तुम्हाला चान्स आहे SSCGDमध्ये भरती होण्याचा. आणि मित्रांनो, SSCGDमध्ये सर्वात मोठी गोष्ट असते की कोणत्याही स्टेटचे मुलं हे आपल्या स्टेटमध्ये येत नाही. आपलं जे कॉम्पिटिशन असतं ते फक्त आपल्या स्टेटच्या मुलासोबतच असतं. जसं की तुम्हाला माहीत आहे, महाराष्ट्रातले सर्व मुलं फक्त महाराष्ट्रातूनच कॉम्पिटिशन देतात. उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब अशा अलग राज्यामध्ये प्रत्येक राज्याला वेगळ्या व्हॅकन्सी वाटून दिलेल्या आहे. तो सर्वात मोठा फायदा आहे SSCGDच्या भरतीचा. आणि 10वी पासवरची भरती तुम्हाला मारल्या जाते, हाही एक फायदा आहे. महाराष्ट्र पोलीसचं तर तुम्हाला 12वी पास लागते. तर जे नोटिफिकेशन आलेलं आहे ती माझ्या टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही रीड करा. त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे फॉर्म कसा भरावा, तुमचा त्यामध्ये फोटो कसा असायला हवा, सिग्नेचर कशी असायला हवी. कोणत्याही प्रकारची चूक करू नका. 31 डिसेंबर ही लास्ट डेट आहे फॉर्म भरण्याची. त्यानंतर एप्रिलमध्ये तुमचे पेपर होणार आहे. तुम्ही डेटचा चार्ट बघू शकता, कशा प्रकारे डेट दिलेली आहे. तर यामध्ये तुम्हाला जर कोणतं करेक्शन करायचं असेल, तुमची काही चुकी झाली असेल, तर करेक्शनसाठी पण 8 ते 10 जानेवारी दिलेली आहे. त्यासाठी तुम्हाला 200 रुपये फीस भरावी लागेल. परंतु माझं तर हेच म्हणणं असेल की तुम्ही फॉर्म भरताना चांगल्या प्रकारे भरा, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चूक करू नका. जसं की तुम्ही अनमॅरेज असेल आणि मॅरेज लिहून टाकलं, ती एक चूक. त्यानंतर तुमच्याकडे कोणतं सर्टिफिकेट नसेल त्याचं तुम्ही टिक मार्क केलं, ती एक. तुम्ही एम्प्लॉय नसेल, कोणी काय असतं, एखाद्या गव्हर्नमेंट नोकरीला असतं आणि त्यामध्ये ते टाकत नाही की मी गव्हर्नमेंट नोकरीला आहे म्हणून. तर ह्या प्रकारची कोणत्याही प्रकारची चूक करू नका. चांगल्या प्रकारे फॉर्म भरा आणि फॉर्म परत एकदा तपासा. 8 ते 10 जानेवारीपर्यंत तुम्ही एकदा परत फॉर्मला तुमच्या एडिट करू शकता. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही पोस्ट प्रेफरन्स कसा टाकायला हवा, तुमच्या पोस्ट कशा प्रकारे भरायला हवे, तेही मी शेवटी सांगितलेलं आहे, ते नक्की बघा. मित्रांनो, पोस्ट ह्या 25,500 आलेल्या आहे, परंतु ध्यानात ठेवा की ह्या पोस्ट नक्कीच वाढेल. SSCGDच्या प्रत्येक वेळेस पोस्ट वाढतात. मीही जेव्हा भरती झालेलो आहे तेव्हा 21,000 जागा होत्या, तरी पण मी भरती झालेलो आहे आणि ते पण SSD मला मिळालेली आहे. सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे अभ्यास करा. डिपेंड हे करत नाही की तुमच्या जागा किती आलेल्या, व्हॅकन्सी किती आलेल्या, डिपेंड यावर करतं की तुमचा अभ्यास कोणत्या प्रकारचा. ते फक्त CISFच्या जागा सोडल्या तर बाकीच्या सर्व जागा वाढण्याच्या खूप जास्त चान्सेस आहे. SSCGDमध्ये फक्त 3 स्टेप आहे. एक तर तुमचा पेपर, त्यानंतर तुमचं फिजिकल, त्यानंतर तुमचं मेडिकल. एका वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला लगभग जॉईनिंग मिळून जाते SSCGDमध्ये. तर खूप चांगल्या प्रकारची व फास्ट भरती सध्याच्या घडीला SSCGD घेत आहे. फीजचं बोलायचं झालं तर तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये फीज लागेल.
महिलांसाठी फीज नाही आहे व SC ST सर्वांना प्रश्न मुलांच्या मनामध्ये येतो की सर वय केव्हा केव्हा काउंट होतं किंवा वयाची सर्क्युलर डेट काय आहे. तर मित्रांनो 1/1/2026 ही तुमची डेट आहे. या डेटला तुमचं 18 वर्ष कंप्लीट असायला हवं किंवा तुम्ही जर ओपन असाल तर 23 वर्ष तुमचं कंप्लीट असायला हवं. 23च्या वर जर झालेलं असेल या डेटला तर तुम्ही नक्कीच अपात्र आहात या भरतीपासून. आणि SC ST साठी 5 वर्ष व OBC साठी 3 वर्ष सूट आहे. याचा अर्थ 1/1/2008चा मुलगा पण हा फॉर्म भरू शकतो, कारण की त्याला त्या टायमाला 18 वर्ष कंप्लीट झाले. तुमचं एज हे 1/1/2026 पर्यंत काउंट होणार आहे. त्यानंतर मित्रांनो मला खूप जास्त कमेंट येत होत्या, प्रश्न विचारत होते की सर आमच्याकडं सर्क्युलर डेटच्या आतील डॉक्युमेंट नाही आहे. तर ती चुकी तुम्ही आता करू नका. आता तुम्ही जसं की OBCचे डॉक्युमेंट मागितलेले 31 डिसेंबर 2025च्या आतले असायला हवे. तर तुम्ही जे आपला फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे त्याच्या आतले डॉक्युमेंट काढून घ्या OBCचे आणि त्यानंतर नवीन पण काढा, दोन्ही पण सोबत असू द्या. व EWSचे जे डॉक्युमेंट मागितलेले ते या वर्षातलंच EWS तुम्ही काढा, एप्रिल ते डिसेंबर महिन्याच्या मधलं. नक्कीच आता EWS काढून घ्या, OBC सर्टिफिकेट काढून घ्या. बाकी कोणत्याही प्रकारची सर्टिफिकेटची गरज पडत नाही. व D सर्टिफिकेट जर लागत असेल तुम्हाला तर मराठा असेल तर D सर्टिफिकेट पण काढून घ्या. ते पण सर्क्युलर डेटच्या आतलंच काढा, जेणेकरून तुम्हाला भरतीच्या नेक्स्ट स्टेपमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुमच्याकडे NCC सर्टिफिकेट असेल तर C सर्टिफिकेटसाठी 8 मार्क्स, B सर्टिफिकेटसाठी 4.8 मार्क्स, सर्टिफिकेटसाठी 3.2 मार्क्स मिळतात. OTR असतो, वन टाइम रजिस्ट्रेशन. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला OTR भरावं लागेल पहिला, त्यानंतर SSC मध्ये तुम्हाला फॉर्म भरावा लागेल. जर तुम्ही जुने असाल ज्यांनी की पहिला OTR भरलेला आहे त्यांना भरण्याची गरज नाही. हाईट विषयी बोलायचं झालं तर OBC साठी 170 सेंटीमीटर OBC व SC साठी, आणि मराठा जर असेल तुमच्याकडे D सर्टिफिकेट तर 168 सेंटीमीटर व महिला ओपन व OBC साठी 157 सेंटीमीटर, ST साठी 162 सेंटीमीटर मुलं व मुलींसाठी 150 सेंटीमीटर. त्यानंतर फिजिकलचा क्रायटेरिया जर बघायचा झाला तर फिजिकलमध्ये मुलांसाठी 24 मिनिटात 5 किलोमीटर व मुलींसाठी 1600 मीटर 8.5 मिनिटामध्ये असा टायमिंग दिलेला आहे. तर नक्कीच यामध्ये ग्राउंड जास्त प्रमाणात ग्राउंड होत नाही. यामध्ये तुम्हाला पेपर खूप टफ असतो, म्हणजे टफ म्हणजे पेपराचा चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागेल. नक्कीच तुमचं ग्राउंड निघून जातं. त्यानंतर पेपराविषयी बोलायचं झालं तर 4 विषय येतात. चारही विषयामध्ये 20-20 क्वेश्चन असतात आणि यासाठी तुम्हाला 60 मिनिटं मिळतात. तर तुम्ही चार्ट बघू शकता पेपराविषयी. आणि मित्रांनो यानंतरही तुम्हाला जर कोणत्या प्रकारचा डाऊट असेल नोटिफिकेशनमध्ये तर मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर माझा नंबर दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे स्वप्नवर्तीचं. त्यावरती जा, माझा नंबर घ्या, माझ्याशी संपर्क साधा. कोणत्याही प्रकारचा तुम्हाला मेडिकलविषयी डाऊट असेल किंवा SSGDच्या भरतीविषयी कोणत्याही प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. व SSGD जर तुम्ही तयारी करत असेल तर नक्कीच माझ्यासोबत जुळा, आपण मिळून SSGDची तयारी करूया. मित्रांनो मी सध्या SSB मध्ये कार्यरत आहे. तुम्हाला जेही माझ्या नोकरीचा जो अनुभव आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करत असतो या चॅनलद्वारे व टेलिग्राम चॅनलद्वारे. नक्कीच सोबत जुळू शकता. मित्रांनो ही भरती जी आलेली आहे ही नक्कीच तुमच्यासाठी तुमची वर्दीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. चांगली तयारी करा आणि वेगळ्या भरतींकडे वळू नका. स्वतःला ओळखा की आपण कोणत्या भरतीमध्ये फिट बसतो आणि त्या एकमेव भरतीची तयारी करत राहा. कोणत्याही प्रकारे डाऊट असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये